ही भजी तर एकदा खाऊन मनच भरणार नाही. परत परत करावीशी वाटतील. इतके चवीला अप्रतिम लागणारे आणि 200% ही भजी कुरकुरीत तयार होणार आहेत. तर नक्कीच एकदा ही भजी तुम्ही ट्राय करून बघा. भज्यांचा हा नवीन प्रकार खरंच सांगते एकदा ट्राय करायलाच हवा. तर आता सर्वात आधी 3 मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. त्याची सर्वात आधी साल काढून घ्यायची आहे. तर इथे तिन्ही बटाट्याची साल आधी मी काढून घेते. बटाटे आपल्याला फक्त 90%च उकडायचे आहेत. तर इथे बटाट्यांची पूर्ण जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. आता बटाट्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. एका बटाट्याचे 2 भाग सुरुवातीला करायचे आणि नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे छोटे काप तयार करून घ्यायचे. फार जास्त छोटेसुद्धा नाही आणि मोठेही नाही, असे मध्यम आकाराचे काप तयार करून घ्यायचे. तर तुम्हाला काप कसे करायचे हे सुद्धा दाखवते मी, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आता बटाटे आपण इथे 90% शिजवलेले आहेत, त्यामुळे काप इतके छान तयार होतात. जास्त बटाटे आपल्याला शिजवायचे नाहीत. तर आता हे जे पूर्ण बटाटे आपण काप तयार करून घेतलेले आहेत. आता जे भजी आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपण इथे एक मसाला छोटासा तयार करू. त्यासाठी 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, त्याचबरोबर इथे आपल्याला 5 ते 6 काळी मिरी घ्यायची आहेत आणि यामध्येच आपल्याला घालून घ्यायच्या आहेत सुक्या लाल मिरच्या. इथे काश्मीरी लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे बारीक करण्यासाठी. याची छान पेस्ट तयार करायची आहे आपल्याला. थोडी पातळ केली तरीही चालेल. बघा आता इथे पेस्ट करून तयार झालेली आहे आणि रंग बघा काय सुरेख आलेला आहे. म्हणजे आपण जी भजी तयार करणार आहोत तर त्यांना रंग छान येतो यामुळे. तर आता ही बघा छान हा एक छोटा आपला मस्त मसाला करून तयार झालेला आहे. आता आपण जे बटाट्याचे काप तयार करून घेतलेले होते ते एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि यामध्ये जे आपण बटाट्याची भजी तयार करणार आहोत तर त्याचं पूर्ण आपण हे जे साहित्य आहे ते यामध्येच घालून घेणार आहोत. तर सर्वात आधी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसन पीठ. तर इथे 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. हलकंसं फक्त आपण यावर कोटिंग तयार करणार आहोत. फार जास्त पिठाचा इथे वापर करायचा नाही. आणि भजी छान कुरकुरीत यावी यासाठी तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करणार आहोत. तर 2 चमचे तांदळाचं पीठ इथे आपण घेणार आहोत. आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालणार आहोत. तर कॉर्नफ्लॉवर इथे आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहे. बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर सर्व म्हणजे आपल्याला सारखंच घ्यायचं आहे. आता सर्व पिठं घालून झालेली आहेत. तयार जो आपण मसाला केलेला होता म्हणजेच वाटण जे केलेलं होतं ते घालायचं आहे यामध्ये आता. तर ते आता चमच्याने काढून आपण घालून घेणार आहोत. मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे आपण इथे थोड्या जास्त घातलेल्या आहेत. तर इथे पूर्ण वाटण आपण घालून घेतलेलं आहे यामध्ये. आता हे सर्व आपल्याला चवीनुसार आधी मीठ घालून घेणार आहोत आणि एकत्र करून घ्यायचं आहे. तर इथे हाताने व्यवस्थित याला आपल्याला एकत्र करून घ्यायचं. शक्य झाल्यास पाण्याचा वापर यामध्ये करू नका, कारण पिठं जर थोडी पातळ झाली तर ती बटाट्यावर व्यवस्थित चिटकून राहणार नाहीत. त्यासाठी इथे आपल्याला जे आपण मसाला तयार केलेला होता तर त्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हे पूर्ण जे पीठ आहे ते ओलसर करून घ्यायचे आहेत. गरज वाटल्यास 1-2 चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. तर आता हे सर्व साहित्य तयार करून झालेलं आहे. पण हे आपण बाजूला ठेवूया. यामध्ये अजूनही आपण काही ॲड करणार आहोत. पण एक चटणी करणार आहोत खाण्यासाठी यासोबत. तर इथे मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घालायचं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता यामध्येच आपण काळं मीठ घालणार आहोत, अगदी पाव चमचा एवढं आणि त्याचबरोबर साधं मीठ चवीनुसार घालायचं आहे. आता इथे यामध्ये आपण लिंबाचा रससुद्धा घालणार आहोत. तर नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि इथे थोडंफार पाणी घालायचं आहे. आता ही चटणी आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे झटपट तयार होणारी आहे आणि इतकी छान चव लागणारी आहे. म्हणजे पुदिना जर नसेल तरी तुम्ही ही चटणी एकदा करून बघा. खूप छान लागणारी आहे. घाईच्या वेळेस झटपट होणारी आहे. तर आता चला आपण भजी तयार करायला घेणार आहोत. तर आता आपण हे जे भज्यांचं पूर्ण साहित्य तयार करून ठेवलेलं आहे यामध्ये भरपूर अशी थोडी जाडसर चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. जास्त बारीक करायची नाही कोथिंबीर, जाडसर अशी आपल्याला चिरायची आहे. यामध्येच आपल्याला 1-2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. म्हणजे भजी खाताना छान त्यांना हलकासा आंबटपणा लागतो. आंबट चवीमुळे आणखीनही ते छान लागतात. आता चमच्याने हे लिंबाचा रस आणि कोथिंबीर यामध्ये एकत्र आपण करून घेणार आहोत. आता चला मग भजी तयार करायला आपण घेणार आहोत. आता झटपट ही भजी तयार करणार आहोत बघा. त्यासाठी तेल आपण आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची स्पीड मोठी ठेवूनच आपल्याला हे जे भजी आहेत ते तळून घ्यायची आहेत. आपल्याला फक्त पिठंच वरची शिजवायची आहेत. बटाटे तर शिजलेलेच आहेत.
तर ही वर जास्त आपण कोटिंग केलेलं नाही पिठांचं, त्यामुळे ही भजी लगेचच तळल्या जातात. बघा बुडबुडे कमी झालेले आहेत. आता हे आपण पलटवून घेणार आहोत. असेच आलटून पालटून दोन्हीही बाजूनी छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. आणि बघा यांना रंगही इतका छान येतो आणि झटपट कमी साहित्यामध्ये एक नवीन प्रकारची भजी तुम्हाला खायला मिळतात. इतकी छान लागतात ही भजी. अगदी साध्या सोप्या घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहेत. तर बघा आता ही भजी आपली तळून तयार झालेली आहे आणि आपण जी कोथिंबीर छान जाडसर अशी चिरून घेतलेली आहे, त्यामुळे बघा भजी दिसायलाही किती छान दिसत आहेत. तर आता ही पूर्ण यातलं जे तेल आहे ते झारून घ्यायचं आणि आपण जेव्हा गॅसची स्पीड मोठी ठेवून भजी तळतो तेव्हा ती अजिबातही तेलकट होत नाही. छान कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात. तर आता ही आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. तर बघा इथे आता मी काढून घेते. दिसत आहेत ना छान कुरकुरीत अशी ही भजी. तर अशीच भजी आपल्याला राहिलेली आहे तीसुद्धा तळून घ्यायची आहेत. परत आपल्याला छान तेल कळकळीत असं गरम करून घ्यायचं आणि भजी एक एक करत तेलामध्ये सोडायची आहेत आणि तीसुद्धा छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहेत. तर इथे बघा आता ही बॅचसुद्धा आपण अशीच तळून घेणार आहोत. घाईच्या वेळी तुम्हाला नाश्त्याला काही करायचं सुचत नसेल, पाहुणे मंडळीसाठीही तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा करून बघा. खरंच तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहतील नाही, इतकेही चवीला छान लागतात. आणि उकडलेल्या बटाट्यांपासून भज्यांचा एक नवीन प्रकार बघा इतका छान लागतो की परत परत करावेसे वाटतील. तर आता ही बॅचसुद्धा आपली तळून तयार झालेली आहे. आता तुम्हाला जर मिरच्या यासोबत खायला आवडत असतील तर तुम्ही त्याही तळू शकता, पण यासोबत हिरव्या मिरचीची सुद्धा अजिबातही गरज वाटत नाही. तर आता ही बॅचसुद्धा आपली तळून तयार झालेली आहे आणि राहिलेली जी आपली भजी आहेत तीसुद्धा आपण तळून घेणार आहोत. तर बघा यांचा रंग अजिबातही आपण कुठेही रंगाचा वापर केलेला नाही. आपण इथे ज्या सुक्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे भजी दिसायला किती छान दिसत आहेत. तर असेच राहिलेले होते भजी, ते सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. तर ही भजी बघा अजिबातही तेलकट झालेली नाहीत किंवा कुठेही चिवट झालेली नाहीत. जवळून दाखवते तुम्हाला, बघा किती छान अशी तयार झालेली आहेत. आता या भज्यांसोबत आपल्याला लागणार आहे फक्त कांदा. इतका छान लागतो कांदा, एकदा नक्की ट्राय करून. आणि आपण केलेली कोथिंबीरची चटणी यासोबत परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. तर आता भजी नक्की एकदा तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुन्हा तुम्हाला अशाच छान छान रेसिपी आणखीनही पाहायला मिळतील. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.